आज आहे आपला डे 8 आणि त्यात आपल्याला बघायचं आहे लिपस्टिक, लिप लायनर, लिप बाम. तर लिप बाम जे आहे ते लावल्यावर तुमचं जे लिप आहे त्याला हायड्रेशन भेटतं आणि एक स्मूथ बेस भेटतो ज्यावर आपण लिपस्टिक अप्लाय करू शकतो. आणि लिप लायनर जे आहे तुमचा तो ओठांचा शेप आहे किंवा लिपचा शेप आहे तो डिफाईन करतो. आणि लिपस्टिक जी आहे ती तुमच्या कंप्लीट लुक असतो किंवा कंप्लीट लुक जो होतो तो लिपस्टिक लावल्यावरच होतो. लिप ग्लॉस जो आहे तो व्हॉल्यूम ॲड करतो, जसं की एक एक्स्ट्रा फिनिशिंग किंवा एक्स्ट्रा शाईन देण्याचं काम लिप ग्लॉस. जर तुमचे लिप थिन असतील तर त्याला ओव्हरलाईन करायची. जसा दोन्ही ओठांचा जो सेंटर आहे खालच्या ओठाचा आणि वरच्या ओठाचा तिथे तुम्ही स्लाइटली वरती शेप काढू शकता, म्हणजे वरतून लाईन करू शकता, तेव्हा ते चांगले दिसतील. आणि जर अनइव्हन शेप असेल तुमच्या लिपचा तर तुम्ही लिप लायनर लावून ते करेक्ट करून घेऊ शकता. जर तुमचे खूप छोटे लिप असतील, स्मॉल लिप असतील, तर तुम्ही एकदम लायटर शेड यूज करायचं आहे, त्यावर ग्लॉस लावायचं सेंटरला, जेणेकरून ते छान दिसतील आणि मोठे दिसतील. आणि जर तुमचे खूप मोठे बिग लिप असतील तर तुम्ही ओव्हरलाइनिंग जी करतो आपण ती अवॉइड करायची, म्हणजे एक्स्ट्राची लाईन जी आहे ती ओव्हरलाईन ती करायची नाही. आणि मॅट शेड, डीप शेड यूज करू शकता. जर तुम्ही बोल्ड आईज मेकअप केलं तर न्यूड शेड लिपला वापरायचा. आणि जर न्यूड शेडचं आयलायनर केले तर लिपस्टिक जी आहे ती बोल्ड वापरायची. आता मी लिपस्टिक दाखवते. आता हे माझं फॉरएव्हर 52चं पॅलेट आहे आणि दुसरं एक आहे माझ्याकडं, ते शॉपरेलचं एकदम छोटं पॅलेट आहे, खूप मस्त आहे, सेल्फसाठी तुम्ही घेऊ शकता. त्यातला कुठलाही न्यूड शेड घ्यायचा आहे तुम्हाला आणि लिपवर अप्लाय करायचं आहे. मला खूप न्यूड शेड आवडतात, त्यामुळे मी शक्यतो न्यूडच वापरते. आणि हा आपला फुल लुक झालेला आहे. तर यावर हायलायटर यूज करायचं की नाही, तर हायलायटर तुम्ही यूज करू शकता, पण हायलायटरचे पण प्रकार असतात. आता हायलायटरमध्ये पण शेड आहेत, ते आपल्या स्किनला मॅच होतात का. आता मी जर यातलं हे वापरलं, हा कलर वापरला, तर तो खूप माझ्या जे फेसला आहे ते सूट होणार नाही आणि ते उठून दिसेल. मग मला कुठला शेड वापरायला पाहिजे, तर मला माझ्या स्किनला मॅच होईल असा हा पिंक कलरचा जो शेड आहे, हा गोल्डन आहे, तो मी वापरू शकते. शक्यतो डेला जे आहे ते हायलायटर खूप जास्त लावायचं नाही आहे, कारण जेव्हा तुम्ही सनलाईटमध्ये जाता तेव्हा हायलायटर खूप जास्त उठून दिसतं, त्यामुळे ते चांगलं दिसत नाही आणि फोटो पण व्यवस्थित येत नाही. म्हणून शक्यतो जे आहे हायलायटर ते डेला जे आहे ते थोडं लावायचं. रात्री तुम्ही भरभरून लावू शकता, कारण रात्रीच्या वेळी लाईटने ते शाईन करतं. सो इतकंसं लावलं तरी खूप झालं, रिअलमध्ये ते सुंदर दिसतं. सो खूप सुंदर असा हा मेकअप झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम नॅचरल वाटतोय, काहीच त्यात जास्त केलेलं नाही आहे. यात स्टिक शेड जो आहे तो न्यूड आणखीन वापरला तर आणखीन सुंदर दिसेल. थोडंसं मी लिप लाईनने थोडंसं डार्क करून घेतलं होतं, म्हणून तो थोडंसं डार्क वाटते, पण त्या जागी जर न्यूड वापरला तर खूप छान वाटेल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.